होतं दुःखद स्वरूप वर्ग होतं त्याच्याकडं पागल झालं नाही 6 वर्षापासून सर लॉकडाऊन पासून त्या मुलाला मी समावर राहिली ते कामधंदा करून खायला गेले हाटलीमध्ये चहा पाणी सर त्यानं दवाखान्यात जाऊन टाकलं तिनं टाकलं मला 2 रोजानं माहिती केली की सासूबाई तुला चालता येत नाही फिरता येत नाही म्हणून मी बोलिलं नाही तुला डॉक्टर लोकांना काय म्हणलं की बाई तुझं मुलगा चांगला आहे तू पैसे पाठवून दे म्हणे फोनवर मग मागितलेले बिकितलेले सगळे पैसे जमा करून ठेवले होते काही याचा बटाणा काढले ते लावले ते पैसे पाठवून दिले सर मग अजून गेले सर तिथं गाडी करून गेली 10,000ची कुलजर केली सर काही भाऊ बंद काही गणगोत आलं माया संग का बाई त्याचा मुलाचा असं मुलगा दवाखान्यात पडलं मेलं मग सगळे आली गणगोत याला बघायला नाही बघून दिलं सर मला हाकलून काढलं बिल मागायला लागले हाऊ तिथं परत आलो अजून मग परत गाडी घेऊन परत मागा आले अजून डबल गेले सर या रोज करून डबल गेले फोन लावला फोनवर मग बोललं का आणखी तुमच्या फ्रीज जवळ या म्हणे आणखीन क्लुजर घेऊन गेले सर गाडी भरून गेले मग सर तिथं साहेबाकडे गेले साहेब म्हणे काही करू शकत नाही म्हणे आम्ही 2 रोज चौकशी करतो म्हणे परत मला काय व्हायचं तेवढं तरी करा म्हणे हाकलून लावलं सर माग तिथून चौकशी करू तर राहू द्या म्हणे पोलीस कर्मचारीचे साहेब होते साहेब तिथून सगळे सोर तिथं जायल होतो बोलत होतो म्हणे तुम्हाला गुन्हा दाखल करतच नाही म्हणे सर चौकशी करू म्हणे डॉक्टर मोठे डॉक्टर म्हणे साहेब ते सांगा बोलत आले की गुन्हा दाखल करू म्हणे आम्ही तक्रार द्या म्हणे नुसतं अर्ज लिहून दिला सर आम्हाला हो परत काढून दिला अजून डबल हो मग आमचे भाऊ ते सांगायला लागले बोलायला लागले ते काय म्हणे साहेब लोक काय म्हणायला लागले तुला काय करायचं म्हणे तेवढं कर म्हणे जा म्हणे निघा म्हणे गुन्हा दाखल करू शकत नाही जा निघा म्हणे गुन्हा दाखल करू शकत नाही सर 3 बार काढून दिलं त्या साहेबांनी पोलीसवाल्याने एकदा पोलीसवाल्यानं काढून दिलं डॉक्टर म्हणे गुन्हा दाखल करून डॉक्टर आणले सर 2 डॉक्टर आणले त्या पोरीनं डॉक्टर ओळखीले हीच आहे म्हणे मग लेकरू काढून दिलं नाही तिथं म्हणे पैशासाठी तर मी पेत होत पैशासाठी बिल मागितलं नंतर मग असं केलं सर तिच्याकडून आधार कार्ड घेतलं तिच्याकडून आपलं राशन कार्ड घेतलं सर त्यानं काय केलं मग ते दिल्यावर आधार कार्ड इंजेक्शन दिलं सर ताप आली सर तापच्या नंतर लेकरू धडकीमध्येच राहिलं म्हणे असं फोनवर सांगितलं त्यानं मग आम्ही सुनानं सांगितलं 1% राहिलं म्हणे आता ही म्हणे सासूबाई असं बोलली ती आलो मग गाडी केली गाडीनं मग आज 8 दिवसाला तिथं आली मग त्यानं पिरियड पाव दिलं नाही सर आम्हाला डॉक्टर साहेबांना पाव नाही दिलं डॉक्टर लोकांना बी पाव नाही दिलं निघा म्हणे इथून बिल द्या म्हणे बिल द्या म्हणे बिल आणले का म्हणे पैसे दाखवा म्हणे साहेबानं त्यानं तिथून आणून काढून दिला आम्हाला वाघ साहेब ते असे डॉक्टर ते 2-3 डॉक्टर आले सर ते डॉक्टरला ओळखते सर भावा सांग बोला भाऊ मला काही बोलता येत नाही सर हॅलो साहेब नमस्कार रात्या फोन आला तिकडून डॉक्टरचा फोन आला तसा मला 19 म्हणलं जीत जर झालं असतं 34 नाही 50,000 बी याचा मुद्दानी काढून भरले असते म्हणलं आता मजबुरीची गोष्ट आहे सर म्हणलं आमची मौत आमच्या हातात द्या म्हणलं ते धमकी द्यायला लागले कर्मचारीचे लोक धमकी द्यायला लागली दवाखान्याचा एक होता आणि कर्मचारी एक होता सर पतळे गावाचा माणूस उचलला धमकी दिल्यावर मग तसंच निघालो आम्ही तसंच मग मागं आलो मागं रडत पडत त्या बायला घरी सोडलं सर त्या बायला घरी सोडल्यानंतर मग घरी आलो घरी आल्यानंतर अजून फोन लावला सर आता कालच्याला बी
आता मजबुरीमध्ये सर मी माजूर पैठण तालुक्यामध्ये सर मी माझ मेहना भाऊ सगळे मग ते हादरले ते कसं होतं कसं झालं म्हणे चालता बोलता लेकरू गेलं तर माझ्याकडेच होते. मग करमाड गावामध्ये 3 कर्मचारी सर आणि 1 लेडीज 3 कर्मचारी तर बारीक बारीक येडे पोरं होते सर, त्या मुली होत्या. तिथं जाऊन त्याचा फोटो काढून घेतला म्हणे फोटो काढून ते म्हणले म्हणे पैसे द्यायचे म्हणे, आम्हाला पैसे द्यायचे, तुमचे माणसं कुठे गेली. आता लोकांना आम्हाला पाठवून दिलं सर, 3 बार झाला आमचं. आमच्याकडे काय चुकी झाली सर? मग तर मग पे साहेबांनी सांगितलं, पे साहेबाकडे गेलो तिथं पे साहेबांनी सांगितलं आंदोलन करायला लागले, धमकी ते द्यायला म्हणे लागले. मी डॉक्टर लोकांना बोलून घेतो म्हणे. डॉक्टर 2 जण आले बोलून सर. घेतले. डॉक्टर ते म्हणे जे गुन्हा म्हणला ते गुन्हा मी दाखल करून देतो पण त्या म्हणे. साहेबांनी काय केलं नाही. पण पे साहेब म्हणे सर नाही 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 नाही, गुन्हा दाखल नाही राहू द्या करायचा म्हणे, म्हणे. 2-4 रोज राहू द्या म्हणे. मग डॉक्टर म्हणे- मी हे करतो म्हणे, डॉक्टर म्हणे जे मी मंजूर करून चौकशी घेतो करतो म्हणे. म्हणे. पण 3 मग रोज राहू द्या म्हणे, 3-4 ते साहेब म्हणे 2 रोज चौकशी करतो म्हणे, 3ऱ्या रोजी गुन्हा दाखल करून देतो म्हणे. हा. हो सर, तुम्ही येत असन दवाखान्यामध्ये, तुम्ही येत असन सर, तुमच्या हाताने काय गरीब गुरबाची लेलेवाट लावायची सर, लावली पाहिजे गुन्हा तुम्ही. दाखल केला असं पाहिजे. ते साहेबांनी दवाखान्याच्या नादी लागून सर 2-4 आता काय आज 9 रुपये नाही रोज काय नाही सर. निघाले सर. 9 तर रोज तुमच्या निघाले. हाताने डेड बॉडी देत असन सर तर मी मंजूर करतो.